मंडळी नमस्कार. मी निखिल काटे, लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं रान तापलेलं आहे आणि याच अनुषंगाने जे उमेदवार खरं तर या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जी काय तयारी सुरू आहे ती अगदी जोरदार पद्धतीनं खरं तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या गटामध्ये प्रचार प्रसार यंत्रणा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण चोपडी गटातील जे काही उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे चेतनसिंह केदार साहेब यांची खरं तर प्रचार यंत्रणा जी आहे ती वेगवेगळ्या भागात जात आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. आणि याच ठिकाणी खरं तर आपण जी काही प्रचार यंत्रणा सुरू आहे आपण त्या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांच्याच माध्यमातून दिवसभरातील जी काही प्रचार यंत्रणा सुरू कशा पद्धतीची आहे याचा आढावा घेणार आहे. खरं तर बघितलं तर साहेब, तुम्ही दिवसभर प्रचाराची यंत्रणा सुरू आहे तुमची, काय लोकांच्या समस्या येत आहेत किंवा त्यांच्या समोर भूमिका मांडत असताना कशा पद्धतीच्या मांडताय तुम्ही? आता सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मी स्वतः उमेदवार आहे. चोपडी जिल्हा परिषद गटातून मी निवडणूक लढतोय. तर निवडणुकी अर्ज भरल्यापासून मी सध्या गटातील प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथले काय जे प्रमुख नेतृत्व असतील, म्हणजे असं कोणत्या पक्षाचं वगैरे असं काय, जे प्रमुख जाणती माणसं आहेत त्यांच्या गाठी घेणे, तिथल्या काय समस्या आहे विचारणे आणि काय सध्या मूलभूत त्या काय अडीअडचणी आहेत विचारणे, की जेणेकरून तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टी, तर राज्यात सरकार भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचा आहे. जेणेकरून देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री आहेत. यांच्या बळावर आणि आमचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या मदतीने आज जोमानं कामं सगळीकडे जिल्ह्यात सुरू आहेत. नुसती सांगोल्यातच नाहीत, तर आता तुम्ही ह्या माणेगावमध्ये माझी बरोबर. मुलाखत घेताय. या माणेगावमध्ये मी स्वतः डीपीडीसी सदस्य या नात्यानं जवळजवळ मागच्या वर्षी 1.5 कोटी रुपयाचा निधी या गावामध्ये या गावामध्ये आणि महायुती सरकारकडून म्हणजे माजी आमदार शहाजीबापू पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून या गावाला जवळजवळ मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटीचा निधी दिलेला आहे. पण आता यामध्ये जर बघितलं तर जो काही चोपडी गट आहे खरं तर सांगोल्यामध्ये सध्या तो चर्चेत असणारा गट आहे की यामध्ये बाजी कोण मारणार ही परिस्थिती आहे. परंतु सध्या बघितलं तर चित्र भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं आपल्याला दिसतंय. मात्र यामध्ये जी काही गाव आहेत त्याच्यामध्ये फिरत असताना समस्या लोकांच्या काय समोर येत आहेत? एक आहे ग्रामीण भागातला गावामध्ये आता या सगळ्या फिरत असताना सगळ्यात मूलभूत समस्या ज्या आहेत ते गावांतर्गत रस्ते असतील, लाईटची सुविधा असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, ह्या सगळ्यात महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत. आता शहाजीबापूंच्या प्रयत्नातून गावाला जोडणारे रस्ते आहेत हे सगळे खूप ह्या सांगोला विधानसभा मतदारसंघात असं कोणतंच गाव राहिलेलं नाही की जिथल्या गावाला जोडणारा रस्ता झाला नाही. परंतु त्या ग्रामपंचायतच्या लोकसंख्येनुसार त्या गावाला निधी उपलब्ध होतो, त्यानुसार गावांतर्गत रस्ते आहेत त्याची फार मोठी समस्या या चोपडी मतदारसंघामध्ये किंबहुना तालुक्यामध्ये सगळीकडे आहे. तर मी इथल्या जनतेला आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही आम्हाला जिल्हा परिषदेला निवडून दिल्यानंतर, आम्हाला संधी दिल्यानंतर नक्कीच जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं आणि माझ्यासोबत जे असणारे पंचायत समितीचे सदस्य आहेत हे आम्ही दोघं मिळून ह्या प्रत्येक गावचा आणि तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही पूर्तता करण्यासाठी पूर्ण वेळ काम करू. पण आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी तर तुम्ही स्वतः उमेदवार आहातच, पंचायत समितीला कोण कोण आहे? आता माझ्या 2 गणामधून, चोपडी गणामधून पंचायत समितीला माझ्यासोबत अजय सरगर हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. बरं. आणि इकडं राजुरी गणातून माझ्यासोबत सदाशिव दबडे, राजुरीतून हे डॉक्टर सदाशिव दबडे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. याच बरोबर बघितलं तर आता लोकांच्या समोर भारतीय जनता पार्टीचे पीएम किसान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असतील अशा पद्धतीची खरं तर जात असताना लोकांच्या समोर त्याबाबत काय चर्चा लोकांची काय सुरू आहे का? नाही, लोकांमधून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही पहिल्यांदा होती. आज सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग असेल, सर्वसामान्य जनता असेल, आज तुम्ही लाडकी बहीण योजना असू द्या, पीएम किसान योजना असू द्या, महात्मा फुले जन आरोग्य योजना असू द्या, किंवा आज तुम्ही पाहता गेले कोरोना काळापासून ह्या देशामध्ये 80 कोटी जनतेला या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी रेशनिंग फुकट सुरू केलेलं आहे. असं अनेक योजना आहेत की प्रत्येक असं एक कुटुंब नाही की जिथं भारतीय जनता पार्टीनं कोणता ना कोणता लाभ दिला नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की सत्ता भाजपची आहे, केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजप महायुतीची आहे. त्यामुळं आम्ही आव्हान एकच करतोय की जो वाढप्या आपला आहे, म्हणजे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस वाढप्या म्हणजे आमचा आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला द्या. त्यामुळे आम्हाला जेव्हा तुम्ही द्या तर वाढप्या जेव्हा आमचा असणार तेव्हा वाढ नक्कीच आम्हाला चांगली येणार. त्यामुळे अधिकारानं तुम्ही आम्हाला दिल्यानंतर आम्ही अधिकारानं काम करू शकतो. जयाभाऊ गोरे साहेब एवढा कणखर पालकमंत्री आमच्या सोबत आहेत.
की पालकमंत्र्यांना सांगोल्यातील कुठल्याही प्रश्नावर आतापर्यंत विचारलं तर त्यांनी कुठं नाही कधी म्हणले नाही. आज तुम्ही जिल्ह्यात जर तुलना केली तर डीपीडीसीच्या निधीमध्ये सुद्धा जयाभाऊंनी सांगोला तालुक्याला जिल्ह्यात सगळ्यात एक नंबरचा निधी दिलाय. त्यांनी दुजाभाऊही कोणता केलेला नाही. कुणीही काम सांगितलं, कुठलंही काम सांगितलं, कुठल्याही गावातलं असलं, तिथला सरपंच कुणाच्या जरी विचाराचा असला, तो न विचार करता त्यांनी प्रत्येक कामाला मदत केली. तर असं काम करणारे पालकमंत्री असतील, असे काम करणारे आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतील, तर आम्ही तेवढ्या जोमानं ह्या भागाचा किंवा आजूबाजूला सांगोला तालुक्याचा विकास करू शकू. ह्या दृष्टिकोनात आम्ही जनतेला सामोरे जातोय. दुसऱ्या कोणत्याच प्रश्नावर जनतेला सामोरे जातो. पण आता तुम्ही सांगितले जनतेला आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन खरं तर समोर जातोय. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, की तुम्हाला खरं तर बघितलं तर उद्योग आणि व्यवसाय खरं तर हा प्रामुख्याने असतानाही समाजकारणाचा वेळ किंवा कशा पद्धतीचे ह्या गोष्टी बघता येतील आपल्याला गोष्टी. ठीक आहे. माझ्या घराला मी काली एका चॅनलशी बोलताना सांगितले, माझ्या घराला काही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे आजोबा शासकीय सेवेत होते, माझे वडील शासकीय सेवेत होते. परंतु मला समाजकारणाची, राजकारणाची थोडी व्यवसायातील राजकारण. व्यवसायात यायच्या अगोदर शालेय जीवनापासून आवड होती. तसा कुटुंबियात माझ्या आवडीला विरोध होता. परंतु ते काही रोखू शकले नाही. शेवटी मी हळूहळू करत कॉलेज जीवनाचे इलेक्शन लढलो, त्यानंतर नगरपालिका लढलो, नगरपालिकेत आता जिल्हा परिषद लढतोय. नंतर संघटनेत काम करत असताना भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं. पहिल्यांदा तालुका अध्यक्ष झालो. तालुका अध्यक्षाचं काम पूर्ण वेळ देऊन केलं. अगदी चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर पक्षानं त्या कामाची दखल घेऊन मला जिल्ह्याची जबाबदारी दिली. जिल्हाध्यक्ष दिल्यानंतर मागच्या काळात तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज राज्यात एक नंबरचं काम सदस्य नोंदणीपासून असू दे ते संघटना बळकटी करण्यासाठी मी करत राहिलो. आणि त्यानंतर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील, आवर्जून त्या कामाची दखल आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि असं फार क्वचित घडतं, क्वचित ठिकाणीच घडतं, पण मला तशी दुसऱ्यांदा संधी साहेबांनी दिली. तर ह्या संधीचं कुठंतरी आपण द्यायला लागतो. आपण ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे. ह्या उद्देशानं ठरवून मी जिल्हा परिषदेला उभा राहिलो आणि आवर्जून जिल्हा परिषदेला उभा राहिलो. माझे आमदार शहाजी बापूंनाही मी म्हणलं मी जिल्हा परिषदेला उभा राहायचा माझा मानस आहे. त्या पद्धतीने मला जनतेत जायचं. सांगोला तालुक्यातील जनतेला ह्या आपल्या सरकारचा काही ना काही तुम्ही फायदा करून दिलेला आहे, परंतु आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फायदा करून द्यायची माझी इच्छा आहे. तर मी त्या पद्धतीने निवडणूक लढवायचं ठरवलं आणि चोपडी गटामध्ये सामोरं जातो. पण आता ही जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि खरं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगोल्यामध्ये भरघोस निधी मध्यंतरीच्या काळामध्ये देखील आलेला आहे आणि अशी एक माहिती समोर येते की तुमच्या माध्यमातून जी स्थानिक स्वराज्य संस्थेची मुख्य निवडणूक आहे ह्याच्यामध्ये पंचायत समिती त्यासाठी सुद्धा तुम्ही भरघोस निधी आणता, ह्याच्यावर काय सांगता? हो, नक्कीच खरं आहे. सांगोला तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये अनेक कामाला मी निधी आणायचा प्रयत्न केला. सांगोला तालुक्याच्या पंचायत समिती जी इमारत आहे, नवीन ही इमारत जी इमारत आहे ती खूप जुनी झाली असल्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये 4 महिन्यापूर्वी मी त्या इमारतीचा नवीन इमारत बांधावी म्हणून आमचे मार्गदर्शक ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांकडेच ग्रामविकास खाते येतं. त्यांना एक पत्रानं मागणी केली आणि त्या पत्राची दखल त्या क्षणी जयाभाऊंनी घेऊन तशा पद्धतीच्या खाली जिल्हा परिषदेला सूचना दिल्या आणि त्याच्यावर आता कार्यवाही सुरू आहे. नजीकच्या काळात लवकरच सांगोला तालुक्यात अद्ययावत अशी खूप चांगली म्हणजे वास्तू सांगोला पंचायत समिती उभा राहील. आता ही जी काय निवडणूक लागली आहे, परंतु सांगोल्याची राजकीय संस्कृती खरं तर नगरपालिकेला थोडीशी ढासळलेली आपल्याला बघितली. टीका टिप्पणी ह्या गोष्टी होत असतात राजकारणात. परंतु प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी आणि तुम्ही म्हणून ह्या चोपडी गटात नेमकं व्हिजन काय असणार आहे तुमचं? चोपडी गटामध्ये नेमकं विजन सगळ्यात महत्वाचं एक आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, गावांतर्गत रस्ते, लाईटच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, शेतीच्या पाण्याच्या सुविधा आणि शेतीसाठी लाईटची व्यवस्था, ह्या सगळ्यात महत्वाच्या सुविधा आहेत. त्यानंतर ते आरोग्य केंद्र, की ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवेसाठी आज तालुक्याला यावं लागतं. तर त्या परिसरात जे आरोग्य केंद्र आहे तिथे डॉक्टरांची उपलब्धता आहे का, डॉक्टरांच्या नेमणुकी आहेत का, तिथं तशा पद्धतीची रुग्णांना सेवा मिळते का. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राथमिक शाळा, जी आज राज्यभर ही खूप मोठी समस्या आहे. ती चोपडीत तर आहेच पण आजूबाजूलाही सांगोला तालुक्यात आहे, की प्राथमिक शाळेत जर तुम्ही गेला तर 5, 7, 8, 10, 9, 15, 20 असा पट आहे. शिक्षक 2-2 आहेत, पण शिकवायला मुलंच नाहीत. आणि तीच ग्रामीण भागातली माणसं शेतीतून तोडकं उत्पन्न घेतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी तालुक्याला येऊन राहतात किंवा शहरात जाऊन राहतात. म्हणजे त्यांना ते असह्य होतंय. पण माझा सगळ्यात मोठा गोल एक आहे, की सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या अद्ययावत झाल्या पाहिजेत आणि तिथं तेवढ्या ताकदीचे शिक्षक नेमले गेले पाहिजेत आणि त्या शिक्षकांना तशा पद्धतीचे तिथल्या विद्यार्थ्यांना ते शिक्षण मिळालं पाहिजे,
की पहिले इंग्लिश मिडियम असायची, शहरातून असायची. परंतु आता सेमी इंग्लिश मुळे अगदी प्राथमिक शाळेपर्यंत इंग्लिश आलंय की इंग्लिश ही गरजेचं आहे, हे खरं आहे. परंतु ते आल्यामुळं तर तशा पद्धतीचं चांगलं शिक्षण या चोपडी गटातीलच आजूबाजूला सांगतो तर प्रत्येक प्राथमिक शाळेत मिळावं ह्याच्यासाठीचं आवर्जून जाणीवपूर्वक मी काम करणार आहे. आता यामध्ये खरं तर आपण ह्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर आपण भेटणारच आहे. परंतु हा तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न राहील, की आपल्या समोर बघितलं तर आव्हानं देखील तेवढीच मोठी आहेत आणि ते आव्हान भेदण्यासाठी कारण शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला देखील या गटाला समजलं जातं आणि त्या गटामध्ये खरं तर तुम्ही या ठिकाणी चिरफाड करण्यासाठी तुम्ही उतरलेला आहे आणि हे जे काय असणार आहे पुढच्या शत्रूंना भेदण्यासाठी तुमचं जी प्लॅनिंग आहे ती काय आहे? एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आव्हान जे आहे मला, हे मी जे तुम्हाला सांगितलं मगापासून, इथं असणारे काम करण्याचं मला सगळ्यात मोठं आव्हान आहे. कोणत्या पक्षाचं किंवा कुठल्या नेत्याचं आव्हान मी मानत नाही. ह्यांचं काम हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. स्वर्गीय आबा गणपतराव देशमुख साहेब ह्या जनतेच्या कामाच्या, शेतीच्या पाण्याच्या आव्हान समजूनच त्यांनी काम केलं. त्यांनी त्या केलेल्या कामाची दखल भारतीय जनता पार्टीने घेतली आणि 14ला सरकार आल्यानंतर सांगोला तालुक्यातील पाण्याच्या सगळ्या योजना मार्गी लागल्या. तर मी सुद्धा ह्या सर्वसामान्य जनतेचं काम आहे, हे सर्वसामान्य जनतेचं काम आव्हान समजून काम करतोय. जे की आज बापूंनी सुद्धा त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 5,500 कोटीचा निधी आणला. तशा पद्धतीचा आपण जिथं जनतेने आपल्याला सेवा करायला संधी दिली, तिथल्या जनतेचे काय प्रश्न आहेत, जनतेच्या काय अडीअडचणी आहेत, त्या सर्वसामान्य माणसांचे काय प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाला आवाज उठवणे आणि ते प्रश्न सोडवणे हे खरं मला सगळ्यात मोठं आव्हान आहे. मंडळी आपल्यासोबत हे चेतनसिंह केदार होते आणि चोपडी गटामध्ये अगदी जोरदार पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय आणि कुठलाही समोर शत्रू न समजता अगदी विकासाच्या जोरावरती यामध्ये जो काही विजय असणार आहे तो खेचून आणण्यासाठी त्यांची रणनीती असणार आहे. खरं तर अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.